कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि भिवंडी महापालिका ठाकरे बंधूंच्या टार्गेटवर स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. दसरा मेळावा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली शिंदेच्या शिवसेनेची बैठक. राहुल शिवाळे, खासदार मिलिंद देवरा, किरण पावसकर, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुर्जी पटेल बैठकीला उपस्थित. गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य अयोग्य. पवारांचा फोन आल्यानंतर पडळकरांशी बोलणं झालं. कोणाच्याही परिवाराबद्दल वक्तव्य करणं योग्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. पडळकरांना कोणाचा तरी वरदहस्त आहे आणि त्यामुळे त्यांचा अहंकार वाढला. भाजपनं अशा नेत्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पडळकरांच्या जयंत पाटील यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर आमदार रोहित पवारांची टीका. सांगलीच्या संस्कृतीला, परंपरेला अशी वक्तव्य शोभणारी नाहीत. जी वक्तव्य होत आहेत त्यामागं कोण आहे, कोणाची फूस आहे, मोकळीक कोणी दिली हे पाहायला पाहिजे. खासदार विशाल पाटलांची प्रतिक्रिया. जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर पडळकरांवर सर्व स्तरातून टीकेची झोड. माध्यमांसमोर हात जोडत जयंत पाटील यांनी पडळकरांवर बोलणं टाळलं. गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांबाबतच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक. आज नागपूरसह विविध ठिकाणी आंदोलन करणार. राष्ट्रवादीचाही पडळकरांवर जोरदार पलटवार. जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेचा जतमध्ये सर्वपक्षीय निषेध. माजी आमदार विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते निषेध मोर्चात सहभागी. ठाण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध. श्वानाच्या गळ्यात पडळकरांचा फोटो बांधून कार्यकर्त्यांचा निषेध. पोलिसांनी हस्तक्षेप करत श्वानाच्या गळ्यातील फोटो काढला. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन. भंडाऱ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांचा निषेध. पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध. पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात केलं होतं वादग्रस्त वक्तव्य. शरद पवारांचा आमदार अंतरवालीमध्ये झालेल्या दगडफेकीत सहभागी होता, त्याला आम्ही घरी बसवलं. मंत्री छगन भुजबळांचा खळबळजनक दावा. बैठक कधी, कुठे आणि कोण होतं याचे पुरावे द्या. भुजबळांकडे अहवाल असेल तर पोलिसांकडे तक्रार करा. फक्त मीडिया समोर आरोप करून कसं चालेल. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. छगन भुजबळांचा अभ्यास जरा कच्चा. नागरिकांना माहित आहे की कुणी लाठीचार्जचे आदेश दिले होते. भुजबळांच्या आरोपांवर रोहित पवारांचं ट्विट. ओबीसींच्या ताटातून काढून कुणाला देणार नाही. महायुती सरकार दोन्ही समाजांना न्याय देणार. भुजबळांच्या टीकेनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यात दीपक बोराडे यांचं उपोषण. हे माझ्या आयुष्यातील शेवटचं आंदोलन. माध्यमांशी बोलताना दीपक बोराडे भाऊक. होळकर घराण्याचे वंशज भूषण सिंह राजे होळकर यांनी घेतली धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची भेट. जालन्यातील धनगर समाजाचा मोर्चा शांततेत होईल, होळकर यांची ग्वाही. जालन्यातील धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला माजी मंत्री राजेश टोपेंचा पाठिंबा. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी दीपक बोराडेंचं आंदोलन सुरू. बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजाचा विरोध. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. कार्यालयासमोर ठिय्या मांडून केली घोषणाबाजी. नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर IAS तुकाराम मुंढे ऍक्शन मोडवर. सर्व जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश. दिव्यांग म्हणून लाभ घेणाऱ्या UDID प्रमाणपत्र सादर करावं लागणार. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ केल्याप्रकरणी बच्चू कडू, माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. पोलीस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की करण्याप्रकरणी केला होता गुन्हा दाखल. गुन्हा दाखल केल्यानं मी थांबणार नाही. आता मोर्चा पालकमंत्र्यांच्या दारापर्यंत जाईल, कडूंचा इशारा. सागरी क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी केंद्राचे मोठे प्रकल्प. मोदींच्या हस्ते 7,870 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण. इंदिरा डॉक येथील मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे उद्घाटन. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये घणसोली बुलेट ट्रेन टनेलचा ब्रेक थ्रू. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव घणसोलीमध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेणार.
नाशिकमध्ये 2 दिवस राहणार पाणी. आज संपूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा बंद, तर रविवारी कमी दाबाने होणार पाणी पुरवठा. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्या पावसकरची कोठडी आज संपणार. पोलीस आज पुन्हा पावसकरला कोर्टात हजर करणार. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. जेजुरीमध्ये दसरा उत्सवाच्या नियोजनासाठी ग्रामस्थांची बैठक संपन्न. जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मर्दानी दसऱ्याला राज्यस्तरीय उत्सवाचा दर्जा देण्याची मागणी. मुंबईमध्ये नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी. मुंबई उपनगरात देवीची मूर्ती तयार करण्याचं काम पूर्ण. घाटकोपरमध्ये 37 व्यावसायिक बांधकामांवर महापालिकेचा हातोडा. अंधेरी घाटकोपर जोडमार्ग रुंदीकरण आणि पुलाच्या बांधणीत ठरत होता अडथळा. नुकसान भरपाई दिल्यानंतर कारवाई. मुंबईमध्ये ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आमदार गोपीचंद पडळकरांच्या संघटनेचा आरोप. डोंबिवलीमध्ये शिंदेची शिवसेना कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन. राऊतांच्या फोटोला जोडे मारत घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी केलं आंदोलन. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध शासकीय कार्यालयांमधील पदं भरली जाणार. पालकमंत्री नितेश राणेंचं आश्वासन. नागरिकांची कामं प्रलंबित न राहण्यासाठी पदं भरली जाणार. कल्याणमधील आचार्य यात्रे नाट्यगृहामध्ये मुदत संपलेले कोल्ड्रिंक विकल्याचा आरोप. प्रेक्षकांनी मालकाला विचारला जाब. कारवाईची मागणी. वनविभागाच्या पथकाची मनमाड रेल्वे स्टेशन परिसरात मोठी कारवाई. सापळा रचून हरिणासह इतर वन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला अटक. तस्करांकडून अनेक कातडी जप्त. सांगली महापालिकेमध्ये एकाच वेळी 475 कर्मचाऱ्यांच्या बदल्या. 5 वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्य विभागात हलवलं. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांचा मोठा निर्णय. अमरावती विभागीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप. गेल्या 25 दिवसांपासून 600 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया रखडल्या. कंत्राटी डॉक्टरांचं मानधन थकल्यानं डॉक्टर संपावर गेले. सांगलीतील कवठे महांकाळ बोगस आयकर छाप्या प्रकरणी आणखी 2 जणांना अटक. दोघे सांगली पोलिसांसमोर शरण. मालेगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस. सखल भागात पाणी साचल्यानं नागरिक त्रस्त. जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत. मनमाड परिसरामध्ये जोरदार पाऊस. काढणीला आलेल्या खरीपाच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता, तर कांदा रोपांनाही बसणार फटका. जालन्यामध्ये मुसळधार पाऊस. वातावरणात गारवा, मात्र पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांच्या चिंतेत भर. छत्रपती संभाजीनगरमध्ये धुवाधार पाऊस. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी. धुळ्यामध्ये मुसळधार पावसामुळे तहसील कार्यालयाला तलावाचं स्वरूप. कार्यालयाच्या पटांगणात पाणीच पाणी. पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत. बुलढाण्यातील लोणार सरोवर परिसरातील मंदिरं पाण्याखाली. कमळजा आता पाणी आल्यानं नवरात्र उत्सवावर सावट. नवरात्र उत्सवात भाविक मोठ्या संख्येनं कमळजा मातेच्या दर्शनासाठी येतात. सांगोला तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 70 ते 80 हेक्टर जमिनीवरील पिकांचं झालं नुकसान. नुकसानग्रस्त भागाची माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली पाहणी. बीडच्या आष्टी तालुक्यातील देवळाली गावाला अतिवृष्टीचा मोठा फटका. गावातील शाळेच्या वर्गात चिखल. पाणी ओसरल्यानंतर शाळेच्या परिसराच्या स्वच्छतेचं काम सुरू. धाराशिवच्या नाईचाकूरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. पावसामुळे शेती पिकासह ऊस पिकाचं नुकसान. प्रशासनानं आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हतबल झालेल्या शेतकऱ्यानं गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न. गावकऱ्यांनी वाचवले शेतकऱ्याचे प्राण. नांदेडमधील घटना समोर. साताऱ्याच्या खटाव वडूजसह तालुक्याला पावसानं झोडपलं. मुसळधार पावसामुळे मायनी कुकुडवाड रस्त्यावरील पूल गेला वाहून. रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद. वाशिमच्या आडोळी गावातील अडवलेला शेत रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत तहसीलदारांना दिलं निवेदन. रानभाजी महोत्सव राज्यस्तरावर आयोजित व्हावा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली अपेक्षा. रानभाज्यांमध्ये पौष्टिकता, सात्विकता आणि आरोग्यवर्धक गुण असतात, पण मार्केटिंग मिळत नसल्याची व्यक्त केली खंत.
लाडक्या शिक्षकांची बदली झाल्यानं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. शिक्षकांची बदली झाल्यानंतर संपूर्ण गाव रडलं. जळगावच्या भडगाव तालुक्यातील पिंपरीहाट गावातला भावनिक प्रसंग. चंद्रपूरच्या वरोऱ्यात कारला आग. कारमधील तिघं बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली. आगीत कार जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. चंद्रपूर नागपूर महामार्गावर घडली घटना. रत्नागिरीच्या खेडमध्ये कंटेनर आणि दुचाकीचा अपघात. भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक. धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू. रायगडच्या पेण चुनाभट्टी इथं एसटी बस व खासगी ट्रॅव्हल बस यांची समोरासमोर धडक. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. एसटी मधील 12 प्रवासी जखमी. 8 वर्षांच्या चिमुकल्याचा 11 तासांनी मिळाला मृतदेह. 7 ते 8 तासांनंतरही चिमुकल्याचा मृतदेह घरीच पडून शवविच्छेदनास नकार. वन विभागाच्या विरोधात संतापाची लाट. बुलढाण्यामध्ये घरगुती वादातून महिलेची ट्रेन खाली आत्महत्या. मुलाला बाजूला ठेवून महिलेनं आपलं जीवन संपवलं. नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी 11 संशयितांना पोलिसांनी केली अटक. वर्चस्व वादातून गोळीबार झाल्याचं उघड. गोळीबार प्रकरणानं पंचवटी परिसरात टोळी युद्ध आलं समोर. पत्नीला ठार मारणाऱ्या आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा. जालना जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. किशोर नावकर असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी पतीचं नाव. घणसोली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक. कारवाईमध्ये 85 लाखांचा मुद्देमाल जप्त. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत. ढगफुटीमुळे किन्नौर जिल्ह्यातील अनेक भागात भूस्खलन. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे शिमलामध्ये भूस्खलन. भूस्खलनानंतर हिमाचल प्रदेशमध्ये मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये भूस्खलन. दुर्घटनेत 4 गावातील 40 घरं भुईसपाट. दोघांचा मृत्यू. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. तामिळनाडूमधील विल्लुपुरम बस स्थानक परिसरात मुसळधार पावसामुळे गुडघ्यापर्यंत पाणी. प्रवाशांना आणि बस चालकांना अडचणी. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत. वोट चोरी सिग्नेचर अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. दिल्लीमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांचं आवाहन. लैंगिक अत्याचार प्रकरणी ललित मोदीचा भाऊ समीर मोदीला अटक. इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष ललित मोदीचा भाऊ आणि प्रसिद्ध उद्योजक समीर मोदीला लैंगिक अत्याचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात. 2020च्या दिल्ली दंगलीतील आरोपींच्या जामीन याचिकेवर सुनावणी पुढे ढकलली. ईशान्य दिल्ली दंगलीतील मोठ्या कटाशी संबंधित UAPA प्रकरणावर याचिका. गुजरातच्या वडोदरामध्ये एका महिलेनं चक्क पाणीपुरीसाठी रस्त्याच्या मधोमध बसून केलं आंदोलन. 20 रुपयांना 6 ऐवजी फक्त 4 पुऱ्या दिल्यानं या महिलेनं केला निषेध व्यक्त. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर रशियाची तीव्र प्रतिक्रिया. अमेरिकेचं टॅरिफ युद्ध आता चालणार नाही. भारत आणि चीन अशा धमक्यांसमोर झुकणार नाही. रशियाचा थेट इशारा. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगातील 7 युद्ध थांबवण्यास मदत केली असल्याचा केला दावा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मात्र निराश केलं ट्रम्प यांचं वक्तव्य. अपेक्षा होती तसा शेवट नाही, पण अधिक ताकदीनं परत येईन. भालाफेकपटू नीरज चोप्राची वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आपल्या निराशाजनक कामगिरीवर प्रतिक्रिया. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघावर ICCनं ठोकला दंड. भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल ठोकला दंड. मॅच फी मधून 10% रक्कम दंड म्हणून कापणार. व्हॅन डाईकच्या निर्णायक गोलमुळे लिव्हरपूलची ॲटलेटिकोवर मात. गतविजेत्या पॅरिस सेंट जर्मेन आणि बायर्न म्युनिक संघाची यशस्वी सुरुवात. कुर्ला टू वेंगुर्ला सिनेमा प्रदर्शित. लग्न का रखडली असा संवेदनशील विषय मांडणारा हा सिनेमा 19 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित. अभिनेता सलमान खाननं बॅटल ऑफ गलवान चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी दिली माहिती. दीपिका पादुकोणला आगामी कल्कीमधून दाखवला बाहेरचा रस्ता. पहिल्या सिनेमाच्या निर्मितीच्या मोठ्या प्रवासानंतरही आम्ही जुळवून घेऊ शकलो नाही. निर्मात्यांचं स्पष्टीकरण. श्रद्धा कपूरनं बॉयफ्रेंडला टॅग करत शेअर केला व्हिडिओ शेअर करत असे नखरे सहन करणारा शोधा, अशा व्यक्तीला शोधा असं दिलं कॅप्शन. श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड राहुल मोदीनंच केला व्हिडिओ शूट.
75व्या वाढदिवसाला शबाना आझमींचं जोरदार नृत्य. जावेद अख्तर सोबत प्रिटी लिटिल बेबी या गाण्यावर केलं नृत्य. बॉलिवूडमधील अनेक मान्यवरांनी लावली हजेरी. अनुराग कश्यप यांच्या निशांची चित्रपटाच्या स्पेशल प्रीमियरमध्ये बॉलिवूड कलाकारांची हजेरी. प्रीमियरमध्ये मृणाल ठाकूर, पंकज त्रिपाठी, रितेश देशमुख आणि सोनू निगम यांची उपस्थिती. आसामचे प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांचं सिंगापूरमध्ये निधन. स्कुबा डायव्हिंग करताना बेशुद्ध होऊन जुबिन गर्ग यांचा मृत्यू. वयाच्या 52व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.